तुमच्या जन्मानंतरचा प्रवास कसा होता? सामान्य कुटुंबात आपण आपला जन्म झाला. गरिबी पहिल्यापासून होती. शिक्षणाचं म्हणाल तर एव्हरेज विद्यार्थी होतो. 11वीपासून मी काम करत शिकलो. तर 15वी झाली, MBA झालं. त्या संपूर्ण प्रवासामध्ये आपण विचार केला तर संघर्ष भरपूर होता. आणि जे आज मी करू शकलो असं मला वाटतं तर ते सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या सपोर्टमुळे करू शकतो. तुम्हाला असं का वाटलं की आपण शैक्षणिक पर्याय हा निवडला पाहिजे? तुम्हाला सांगेन की मी या क्षेत्रामध्ये बाय चॉईसने आलो. मी 500 रुपये पगारावर काम केलं, पण त्या कामामध्ये ना जो आदर मिळाला, जो अनुभव मिळाला तो खूप मोलाचा होता. ते 500 रुपये खूप मोलाचे होते. त्यांनी मला अनुभव दिलं, ज्ञान दिलं. पण जे करू शकलो हे त्या ज्ञानाच्या आधारावरच करू शकलो. तुमच्या आयुष्यातला हात कोणता होता जो मदतीचा होता? त्यावेळेला ऍडमिशनसाठी 300 रुपये फी आवश्यक होती, पण ती माझ्याकडे नाही. असं वाटलं होतं की आता मला कॉलेज सुटणार, तरी आपलं काम करावं लागणार. तर माझ्या एका मित्राने मला मदत केली. तर त्या मदतीमुळे मी 13वी शिकू शकलो. आमचे एक सर आहेत, त्यांनी मला क्लासेसमध्ये ऍडमिशन दिलं. त्यांनी माझ्याकडे 1 रुपया फी नाही घेतली. त्यांच्या प्रयत्नामुळे मी BBA होऊ शकलो. तुमच्या आयुष्यामध्ये कोणता एक असा प्रसंग आहे की जो मनाला चटका लावणारा होता? थोडं परिस्थिती पिताची झाली होती. वडिलांचं काम सुटलं होतं. त्या दिवशी घरामध्ये जेवणासाठी फक्त 10 रुपये आमच्याकडे होते. मला आठवतंय 2 दिवस आम्ही फक्त कालच्या चपातीवर आम्ही काढले. आणि त्या दिवशी मनात ठरवलं होतं की आपल्यावर जी परिस्थिती आहे ही परिस्थिती पुन्हा आणून द्यायची नाही. शिक्षण क्षेत्र हा खूप जबाबदारीचं क्षेत्र. तर अशा जबाबदारीचं क्षेत्र निवडताना तुमच्या मनात काय विचार? अशी समाजात खूप मुलं आहेत, त्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे मग म्हटलं की आपण असं इथं निवडावं जेणेकरून मुलांना आपण सक्षम करू शकतो क्षेत्रामध्ये. आणि मी त्याच भावनेतनं या क्षेत्रामध्ये आजही कंटिन्यू काम करत आहे. काही अशी विद्यार्थी आपल्याला अनुभवास येतात तर त्यांना आपण कधीही विसरू शकत नाही. अशा 2 फॅमिली आहेत आणि विचार केला तर अक्षरशः 10 बाय 10 घर होतं, पत्र्याची खोली होती. त्यातला मोठा मुलगा आज बँकेत मॅनेजर आहे. दुसरा एक मुलगा तो CA झाला. एक मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर झाली आणि चौथी मुलगी ही BCom झाली. आई वडील हे साधे आहेत, पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलंय. त्यांच्याबरोबर मुलांना पण कळलं की आम्ही शिकलं पाहिजे. आपला मुलगा शिकला पाहिजे. अशा वेळेस तुम्ही त्या मुलांचे सारथी बनलेले असतात. त्यावेळेस पालकांचा सहभाग असतो की असला पाहिजे? प्रत्येक पालक प्रयत्न करतो की आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. पण माझं म्हणणं असं पण आहे की तुम्ही आज मुलांना शिक्षण देताय तर थोडं त्यांना वेळ देणं आवश्यक पण आहे. काही ठिकाणी आत्महत्या घडतात. त्या का घडतात? सगळं असतं की पालकांची बॉन्डिंग नसते. मुलांच्या मनात काय साचलेलं आहे हे पालकांना सांगायला त्यांना वेळ नसतो. बिकॉज पालकांना वेळ नाही, त्यांच्यासोबत वेळ घालवणे. आजच्या या पॉडकास्ट शोमध्ये आम्ही सदर आमंत्रित केलं आहे श्री प्रताप देसले सर यांना. 27 मार्च 1980ला भिवंडी शहरात जन्माला आलेला एक मुलगा अत्यंत गरीब परिस्थितीतून मित्रांच्या साह्याने इकॉनॉमिक्समध्ये MA आणि फायनान्समध्ये MBA असं शिक्षण पूर्ण करून आज जवळपास 400 विद्यार्थ्यांना दरवर्षी सरस्वती क्लासेसच्या मार्फत त्यांचे भविष्य घडवित आहे. गेल्या 10 वर्षापासून भिवंडीची नामवंत दांडेकर शाळा यात ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची अधिकची ओळख म्हणजे शिस्त आणि संस्कार. ते स्वतः मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यात लहानपणापासून कार्यरत असल्यामुळे गेल्या 10 ते 12 वर्षापासून जवळपास 4000 विद्यार्थ्यांना त्यांनी शिस्तीचा पाठ शिकवला आहे. मागील 5 वर्षापासून रोटरी क्लब या संस्थेबरोबर जोडले गेले असल्यामुळे शिक्षक या पदवीबरोबरच त्यांची अधिकची ओळख आता सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही होत आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याच मुखातून त्यांच्या या सफरची कहाणी. नमस्कार, मी अविनाश चंद्रकांत काठोळे. AK मीडिया हाऊस प्रस्तुत लेजंड्स ऑन माईक या पॉडकास्ट शोमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लिजंड्स ऑन माईक या पॉडकास्ट शोमध्ये प्रताप सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. जन्माला येणं हे व्यक्तिशः कोणाच्या हातात नसते आणि कोणत्या घरी जन्माला येणं हे सुद्धा आपल्या मर्जीच्या बाहेर असते. खरा प्रवास हा जन्मानंतरचा असतो. तर तुमच्या जन्मानंतरचा प्रवास कसा होता? म्हणतो साधारण जसं सामान्य कुटुंबात आपण आपला जन्म झाला. त्यानंतर गरिबी पहिल्यापासून होती. शिक्षणाचं म्हणाल तर शिक्षण फार मी चांगला विद्यार्थी नव्हतो, एव्हरेज विद्यार्थी होतो. पण जसं पुढे पुढे कळत गेलं तसं आपल्याला शिक्षणाचं महत्त्व कळलं.
आणि म्हणजे आपण विचार कराल तर मी 4थीपर्यंत मला बाराखडी येत नव्हती आणि पालकांनी सांगितलं की या मुलाला बाराखडी येत नाही तर तुम्ही त्याला शाळेत पुन्हा बसवा. ते म्हणले आम्हाला पुढे ढकलायचं जे एक असते असं आम्हाला ऑर्डर्स आहेत, आम्हाला पुढे ढकललं गेलं. 5वी झाली, 6वी झाली, असं होता होता 10वीपर्यंत पोहोचलो. 10वीला चांगले गुण मिळाले, चांगले मार्क्स मिळाले आणि मग 11वी 12वी 11वीपासून मी काम करत शिकलो. त्या ठिकाणी अर्न अँड लर्न ज्याला म्हणतो आपण की कमवा आणि शिका, तो एक आधार कुटुंबाला म्हणून आणि मला एक आवड होती या गोष्टीची. असं होत गेलं. पुढे 15वी झाली, पुढे MBA झालं. त्या संपूर्ण प्रवासामध्ये आपण विचार केला तर संघर्ष भरपूर होता. आपण जसं सामान्य कुटुंबाचं म्हणतो की तेवढ्या आपल्या सवलती मिळत नाही की आपल्याला गोष्टी नसतात आपल्या हातामध्ये. तर असं करता करता हे इथपर्यंत पोहोचणं हे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे, मलासाठी वाटते त्या ठिकाणी. त्यामुळे प्रवास नक्कीच संघर्षमय होता. आणि तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे की आपला जन्म आपण कोणाच्या घरात घेतो हे सांगू शकत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आपण सामना करणं आणि त्यातून एखादी गोष्ट साध्य करणं तर मला वाटतं हे प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि असं करण्यामध्ये मला खूप लोकांचा सहभाग मिळाला. त्यामुळे आपल्या यशामध्ये फक्त स्वतःचा सहभाग नाही तर आपल्या मागे जी टीम उभी असते, म्हणा आपली फॅमिली उभी असते, मित्रपरिवार असते, सगळ्यांचा खूप सपोर्ट होता. आणि जे आज मी करू शकलो असं मला वाटतं तर ते सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या सपोर्टमुळे करू शकलो. बालपण म्हणा किंवा तो प्रवास म्हणा, इतक्या खडतर प्रवासानंतर आपल्याला आपला करिअर निवडायची वेळ येते. तुमचा प्रवासही खूप खडतर झाला. मग त्या खडतर प्रवासानंतर जेव्हा तुमचा करिअर निवडायची वेळ आली त्यावेळेस तुमच्यासमोर खूप पर्याय होते. तर मग तुम्हाला असं का वाटलं की आपण शैक्षणिक पर्याय हा निवडला पाहिजे? चांगला भेटे तुमचा. मी तुम्हाला सांगेन की मी या क्षेत्रामध्ये बाय चॉईसने आलो, बाय मिस्टेक आलो म्हणता येईल त्या ठिकाणी. की एकदा मला आठवतं की तो दहीहंडीचा दिवस होता. माझे एक वडिलांचे कौटुंबिक मित्र आमचे आहेत, संजय कुंटे म्हणून, त्यांनी मला एकदा भेटायला बोलवलं आणि सांगितलं अरे एका शाळेमध्ये अशी एक जागा आहे. म्हणजे 15वी नुकताच झालेली होती, मी काम शोधत होतो. तर एका शाळेमध्ये एक जॉब आहे, करशील का तू? तर सांगा, हरकत नाही. मी जाऊन भेटलो शाळेमध्ये आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला जॉब मिळाला, पण ती शाळा साधी होती, लहान शाळा होती, मला पण अनुभव नव्हता. तर शाळेमध्ये मला पगार किती मिळावा, तर मी 500 रुपये पगारावर काम केलं 4 वर्ष. त्यावेळेस किती साल होतं हा? 2001. तर 500 रुपयावर मी 5 तास काम करायचो. पण त्या कामामध्ये ना जो आदर मिळाला, जो अनुभव मिळाला तो खूप मोलाचा होता. आणि त्या आदरापोटी, त्या अनुभवापोटी मला गोष्टी करिअर करता येऊ शकलं. तर मी विचार करतो त्यावेळेस जर मी पैशाचा विचार केलाच नाही, मला अनुभव मिळणं आणि त्या क्षेत्राची आवड हळूहळू निर्माण होत गेली की आपण मुलांना शिकवतोय, खूप चांगलं काम आहे. आणि आपण अनेक वेळा असं ऐकतो की काम असं करावं की ज्यामुळे आपल्याला आनंद मिळेल. पैसा हा मिळतोच, पण कामाचा आनंद मिळणे सर्वात मोठी गोष्ट असते. तर त्या 500 रुपये मला मुलांचं आदर मिळाला, चांगला सहकारी मिळाले, चांगले सहकारी मिळाले. त्यानंतर चांगलं मला शिकवता येऊ लागलं, मी वेळ प्रयोग करू लागलो. आणि त्या प्रयोगातून मला आज जे मी अचीव केले, म्हणाल की आज मी क्लासेसमध्ये जे पण अचीव केलं असेल तो त्याचा बेस तो होता. जर ते होऊ शकलं नसतं तर मी विचार केला असता फक्त 500 मला मिळतात तर कशाला मी काम करायचं या ठिकाणी. पण नाही, ते 500 रुपये खूप मोलाचे होते. त्यांनी मला अनुभव दिलं, ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाच्या जोरावर आजही मी करू शकलोय. म्हणत मी फार काही मोठं केलंय, पण जे करू शकलो आज हे त्या ज्ञानाच्या आधारावरच करू शकलो. काय काय आव्हान आले पुढे? आव्हान तर खूप आले. एकतर मी ज्या शाळेत रुजू झालो होतो त्या शाळेमध्ये, मी कॉमर्स स्टुडंट आहे, माझं MBA झालंय. पण आता जॉब हातात नव्हता तर मी तिथे सायन्स शिकवायला लागलो. सुरुवातीला कॉमर्सकडून सायन्सकडे जाणं हा खूप मोठा एक कठीण असं जनरली. त्यामुळे पण मी रात्री पुस्तक घेऊन वाचायचो, काही नोट्स काढायचो, टीचिंग एड्स बनवायचो. मग असं वाटायला लागलं अरे हे आपलं आवडतंय. आणि मग काही मित्रांची मदत घेतली मी. आणि असं करता करता सायन्सही मी विषय आपलासा केला आणि त्यातही ज्ञान मिळवलं. आणि खूप गोष्टी मी जे ऑनलाईन तेवढं गोष्टी नव्हत्या ऑनलाईनच्या गोष्टी, पण इतरांची मदत घेतली, पुस्तकांची मदद घेतली आणि स्वतःला तयार केलं की आपल्यासमोर जे पण आता आव्हान आहे ते आपलं स्वीकारायला हवं. ते कुटुंबाला आधार देणं हा तर भाग होताच, पुन्हा विद्यार्थ्यांकडनं शिक्षणाच्या विद्यार्थ्यांकडे काही अपेक्षा असतात. उत्तम शिकवलं गेलं पाहिजे. जर विद्यार्थ्याला आपण उत्तम येऊ शकलो नाही तर ते विद्यार्थ्याच्या मनात आपल्याबद्दल आदर राहणारच नाही. त्यामुळे आपण तो चांगलं उत्तम शिक्षण देणं विद्यार्थ्यांना आणि आपलं काम प्रामाणिकपणे करणं हे महत्त्वाचं होतं. आणि ते मी केलं, असं मला समाधान भरपूर आहे. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता की तुमचा जीवन हा खूप खडतर होता, चॅलेंजिंग होता,
अशा वेळेस इतक्या सगळ्या गोष्टी, पुस्तकं, वह्या, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, मिळवण्यासाठी खूप झटायला लागेल. आपल्या घरची परिस्थिती नसताना कधीतरी देवाची ही इच्छा असते, तर देव स्वतः न उतरता कोणता तरी हात आपल्या पुढे मांडतो. तर तुमच्या आयुष्यातला हात कोणता होता जो मदतीचा होता? काही नाव मी घेतलं त्या ठिकाणी की मी जेव्हा 12वीला होतो तर तुम्हाला विश्वास वाटणार नाही, 12वीला असताना माझ्याकडे 13वीला ॲडमिशन घेण्यासाठी 300 रुपये फी आवश्यक होती, पण ती माझ्याकडे नव्हती. असं वाटलं होतं की आता माझं कॉलेज सुटणार, कुठेतरी आपलं काम करावं लागणार, पण शिक्षणाची एक ओढ होती मनामध्ये, मला शिकायचं आहे. तर माझ्या एका मित्राने मला मदत केली 300 रुपयाची. आणि तो मला वाटतं माझा मित्र वैभव काबाडी हा माझा मित्र होता. तो त्याला कोणी सांगितलं मला मदत करायला, सांगितलं मला कल्पना नाही, पण त्याने मला मदत केली, मला आठवतं जनरली. तर त्या मदतीमुळे मी 13वी शिकू शकलो. आणि पुढे कॉमर्स जेव्हा मी TY BComला पोहोचलो, साहजिकच आपल्याला क्लासेसची गरज लागते, कारण कॉलेजवर आपल्याला अवलंबून राहता येत नाही. आमचे एक सर आहेत सोमशी चिट्टीमले सर, त्यांनी मला क्लासेसमध्ये ॲडमिशन दिलं. आणि मला वाटतं त्यांचे काहीतरी क्लासेस आहेत. बरोबर. तर त्यांचं मी आता महत्त्वाचं मी सांगेन माझ्या लाईफमध्ये की त्यांनी माझ्याकडे 1 रुपया फी नाही घेतली, कारण त्यांना माहिती आहे याची परिस्थिती वाईट आहे, त्यांना ओळखतो आणि चांगला होतकरू विद्यार्थी आहे. तर त्यांचे खूप आभार माझ्या मनावर आहेत. आणि खरंच त्यांनी जेव्हा शिकलो नसतं तर मी TY BCom होऊ शकलो नसतो, कारण तो एक आधार असतो जर 10वी 12वी आणि TY BCom. तर त्यांच्या प्रयत्नामुळे मी TY BCom होऊ शकलो. तर असे खूप आपल्या मदतीला असतात. म्हणजे तुमच्या आयुष्यातला जो महत्त्वाचा टप्पा होता, जिथे खरं तर तुमच्या आयुष्याची नीव ज्याला बोलतात, बरोबर, एक टप्पा, तर त्या टप्प्यालाच जो मदतीचा हात होता त्या जवळपास या दोघा तिघांचा हात होता. अजून एक जेव्हा मी BCom झाल्यानंतर एक काम शोधत होतो त्या ठिकाणी, शाळेत लागलो होतो त्या ठिकाणी मी. तर वडिलांचे एक मित्र आहेत, माझी उल्लेख केला, श्री संजय कुंटे. त्यांनी मला सांगितलं की तू शाळेत जातोस तर तू एक क्लास का सुरू करू शकत नाही. तर त्यांनी मला सांगितलं एक विद्यार्थी आहे, त्याचं नाव पण सांगतो, विशाल कोलेकर, आपल्या ठिकाणीच राहत होतो. तर त्याला जाऊन मी भेटलो, फॅमिली जाऊन भेटलो. त्यांनी सांगितलं की मी असं एक क्लास सुरू करणार आहे, तुम्ही मुलांना पाठवाल का? आणि त्यांनी तो होकार दिला. तो माझा पहिला विद्यार्थी विशाल कोलेकर. म्हणजे अक्षरशः मी क्लास सुरू करण्याकरता विद्यार्थ्याच्या घरी गेलो आणि विद्यार्थी मागून घेतला असं म्हणाल तरी हरकत नाही त्या ठिकाणी. पण मग ही जी माणसं आपल्या सोबत उभी असतात, म्हणजे कुटुंब तर आपलं आहेच नो डाऊट, पण ही जी माणसं आपल्याला असतात जी वेळोवेळी आपल्याला मदत करतात, त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आपल्या लाईफमध्ये असतं. आणि जर मी कधी विचार करतो ही माणसं जर नसती त्या वेळेस तर कदाचित आपण तो टप्पा पार करू शकलो नसतो. तर अशी जी माणसं आपल्याला आधार देतात ना, तो आधार खूप मोलाचा आणि महत्त्वाचा असतो. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी माणसं असतात, आपण त्याला डिझर्व करतो. अशी माणसं असतात, फक्त आपल्या शोधण्याची गरज असते आणि आपल्या चांगलं काम प्रामाणिकपणे करायची गरज. शोधण्याची पण गरज नसते. जेव्हा आपण प्रामाणिकपणे काही कार्य करत असतो त्यावेळेस कोणीतरी आपल्याकडे लक्ष देत असतो आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने तरी ते आपला प्रामाणिक जो काम आपण करतो ते पूर्ण होतं. साहजिकच आहे. बरोबर. ह्या विषयाच्या व्यतिरिक्त मला माहीत आहे तुम्ही नृत्य क्षेत्रामध्ये होते, त्यावेळेस चांगला नावही होता. त्यावेळेस नृत्य क्षेत्र नवीन नवीन पुढे येत होता. प्लॅटफॉर्म कमी होते पण चर्चेमध्ये असायचा. तो क्षेत्र खूप जणांनी निवडून त्यांचा करिअर केला. मग तुम्हाला असं का नाही वाटलं का त्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करावा? तुम्ही हा क्षेत्र का निवडला? मग तुमचं रिसर्च खूप चांगलं दिसते मला वाटतं, तुम्ही खूप रिसर्च केलंय. तर बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. साधारण कॉलेज संपल्यानंतर एक आपली आवड असते, लहानपणापासून काही पण गणपती उत्सव आपले असतात, आपले पण डान्स वगैरे करतो, त्याची आवड असते. आणि मग असं करता करता असं वाटलं कॉलेजला पण की करावं आपण, चला करूया. आणि असं करता करता आमच्या कॉलेजला आपल्या स्वर्गीय विनायक ठाकरे रंगायत आपल्याकडे आहे, एक दिवस तिकडे एक कार्यक्रम होता, आम्ही एक डान्स केला, परफॉर्मन्स केला. ते मुंबईचे एक जे असतात जे आपल्याला सहकार्य करतात तिकडे पोहोचवण्याकरता, लक्ष्मीनारायण म्हणून त्रिपाठी, कॉर्डिनेटर ज्याला म्हणतात, बरोबर आहे. तर ते तिथे आले आणि आमचा डान्स बघितला आणि मग त्यांनी आम्हाला संधी दिली एका अल्बममध्ये. ती आवड निर्माण झाली की अरे हा छान वाटतं आपल्याला. आणि पहिल्यांदा आम्ही शो जो केला होता, शूट केलं होतं, राजश्री प्रोडक्शनचं कॉलेज किती नावाचा तो अल्बम होता. आणि मग असं वाटलं की अरे यामध्ये पैसेही मिळतात, फक्त नृत्य करायला संधी मिळत नाही, पैसेही मिळतात. मग ते जे पण पैसे मला मिळाले ते मी घरी दिले. आणि बरं वाटलं की अरे म्हणजे डान्स करतोय पण पैसे मिळाले. पण पुढे असं होता आता अनेक वेळा आपण असं ऐकतं की एक क्षेत्र बेभरोशाचं क्षेत्र आहे, त्यामध्ये खूप काम करावं लागतं आणि तेवढा वेळ देणं मला शक्य नव्हतं. त्यावेळेस तेवढा प्लॅटफॉर्म नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
इथून मुंबईला जायचोपर्यंत येण्या जाण्याची सोय खूप कमी होती. बरं. पण ह्या पुढचे काही किस्से तुमच्याकडे असतील का त्या क्षेत्रामधले की तुम्हाला इथे सांगावशी वाटेल? तुम्ही डान्स क्षेत्रामध्ये म्हणतात मला, हां, एक किस्सा म्हणायला गेलं तर आपण जेव्हा आपण मुंबईला जातो तर आपल्या मनात एक भीती असते की आपल्याला ती संधी मिळेल की नाही साहजिकच. आणि मग तिथे गेल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा मी उभं राहिलो ऑडिशनला, आणि सुदैवाने ते राजश्री प्रोडक्शन मोठं नाव त्यावेळेस आहे, आता नाव त्या ठिकाणी आहे, आणि आमचं सिलेक्शन केलं गेलं आणि भिवंडीतनं आम्ही काही मुलं निवडलं गेलो. तर एक असं वाटत होतं की अरे आपण पण इथपर्यंत पोहोचू शकतो, म्हणजे आपल्यामध्ये जर गट्स असतील किंवा आपल्यामध्ये क्षमता जर असेल ना तर आपण इथे पोहोचू शकतो जनरली. पण ते सातत्य आवश्यक असतं. प्रयत्न केले आणि मग सिलेक्ट झालो आणि मग तो अल्बम पण केला. त्यानंतर असं वाटलं की कॉलेजमध्ये आपण जेव्हा जातो ना आणि आपली थोडी ओळख निर्माण होते आणि मग असं वाटतं की अरे आपले मित्र म्हणतात अरे तुला मी त्या अल्बममध्ये पाहिलं होतं, ते छान वाटतं. पण ते मी म्हटलं की ते जसं क्षेत्र बेभरोसे क्षेत्र या ठिकाणी ते आहे, तेवढं मला पुढे कॅरी करता नाही आलं, कारण पुढे घरची जबाबदारी होती, पैसा हवा होता, घराला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आवश्यक होतं. त्यामुळे मग त्याच्यात थोडं लांब गेलो मी आणि मग आता जे मी क्षेत्रामध्ये आहे ते क्षेत्र मी निवडलं. मानवी जीवनाच्या आयुष्यात खूप वेगवेगळे प्रसंग असतात. काही सुखद असतात तर काही दुःखद असतात. तुमच्या आयुष्यामध्ये कोणता एक असा प्रसंग आहे की जो मनाला चटका लावणारा होता? असा एक प्रसंग नक्कीच आहे. मला वाटतं कदाचित मी 8वीला असेल आणि एक दिवस असा होता, थोडं परिस्थिती बिराची झाली होती, वडिलांचं काम सुटलं होतं आणि त्या दिवशी घरामध्ये जेवणासाठी फक्त 10 रुपये आमच्याकडे होते आणि आईने मग चहा केला आणि आम्ही 2 दिवस, मला आठवतंय 2 दिवस आम्ही फक्त कालच्या चपातीवर आम्ही काढले होते, फक्त 10 रुपयावरती. आणि एक त्या दिवशी मनात ठरवलं होतं की आपल्यावर जी परिस्थिती आहे ही परिस्थिती पुन्हा आणून द्यायची नाही, आपण प्रचंड मेहनत करायची, खूप काम करायचं. आणि तो जो दिवस आहे तो दिवस मी अजूनही विसरलो नाही. जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की मी कमी पडतो म्हणजे काम करण्यामध्ये, मी तो दिवस आठवतो की आपल्या कुटुंबाची परिस्थिती तेव्हा अशी होती आणि आपण असे पण दिवस काढलेले आहेत आणि आपल्या कुटुंबाला, आपल्या फॅमिलीला, आईवडिलांना हे दिवस आणून द्यायचे नाही आपण. त्यामुळे खूप मेहनत करायची आपल्या क्षेत्रामध्ये, खूप काम करायचं, तेव्हापासून ठरवलं होतं आणि ते मी आजपर्यंत पाळायचा प्रयत्न करतो. असेच विषय असतात की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुढे काहीतरी करायचं आहे, ही जिद्द आणि आपल्याला त्या शर्यतीमध्ये नेतं. शिक्षण क्षेत्र हा खूप जबाबदारीचं क्षेत्र आहे. आपल्या मुलाचा हात पालक जबाबदारीने एका शिक्षकाच्या हातात देतात. त्यांना असं वाटते का हा शिक्षकच आहे जो आपल्या मुलाचं भवितव्य घडू शकतो. तर अशा जबाबदारीचं क्षेत्र निवडताना तुमच्या मनात काय विचार होते? मी जेव्हा एक क्षेत्र निवडलं ना तर 2 गोष्टी होत्या, त्यामध्ये थोडं सामाजिकही होतं आणि थोडं आर्थिकही होतं. आर्थिक या करता की कुटुंबाला आधार देणं हा तर पहिला मुद्दा महत्त्वाचा होता जनरली. पण मी असं पहिलं ज्याप्रमाणे मला कोणीतरी मदत केली, कारण जर त्यावेळी मदत केली नसती तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. तर अशी समाजात खूप मुलं आहेत, त्यांना मदतीची आवश्यकता आहे, प्रचंड गुणवत्ता आहे, खूप स्किल्ड मुलं आहेत, पण त्यांना संधी मिळत नाही किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम ते होत नाही आहेत. त्यामुळे मग म्हटलं की आपण असं इथं निवडावं जेणेकरून मुलांना आपण सक्षम करू शकू या क्षेत्रामध्ये. तुम्ही हा फक्त विचार केलेला का आर्थिक म्हणूनच करायचा, का मग त्यामध्ये सामाजिकही कोणता पार्ट होता? पहिला तर मुद्दा होता, आर्थिकचाच मुद्दा होता की आपल्याला कुटुंबाला सक्षम करणं हा तर पहिला मुद्दा होता. कारण तेवढी परिस्थिती चांगली नव्हती, कारण पहिले तर कुटुंबाला आधार देणं हाच पहिला मुद्दा होता. पण जसं पुढे पुढे गेलो असं कळत गेलं मला की अशी अनेक मुलं आहेत, असे विद्यार्थी आहेत ज्यांना खरं आधाराची गरज आहे. उत्तम गुणवत्ता आहे, खूप स्किल्ड मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, पण त्या मुलांना जर आपण योग्य वेळी मदत नाही करू शकलो ना तर ती मुलं मग आयुष्यात काही करू शकणार नाही. असं म्हणतात जनरली की आज असे अनेक शास्त्रज्ञ, असे अनेक नेते, असे अनेक चांगले गुणवत्ता असलेले विद्यार्थी आज हॉटेलमध्ये काम करत आहेत, आज मजुरी काम करत आहेत. त्यांना आपण जर संधी देऊ शकलो नाही शिक्षणाची तर ते तसेच काम करत राहतील. ते काम वाईट आहे असं म्हणत नाही मी, पण मुलामध्ये जी क्षमता आहे, जी कॅपॅसिटी आहे ती जर आपण देऊ शकलो नाही तर आपला समाज अशा चांगल्या माणसाला मुकेल. तर अशी माणसं आपल्या समाजात उभी करणं हे मला खूप मोलाचं वाटतं. आणि असे मीच नाही, असे अनेक खूप चांगले लोक आहेत जे सामाजिक बांधिलकी म्हणून या क्षेत्राकडे वळले आणि ते आज उत्तम विद्यार्थ्यांना मदत पण करतायत आणि त्यांच्यामुळे असे विद्यार्थी जे आजदृष्ट्या सक्षम नाही आहेत ते उभे राहू शकले. त्यामुळे मला वाटतं ही गोष्ट खूप महत्त्वाची माझ्या वेळेस पण होती आणि मी त्याच भावनेतनं या क्षेत्रामध्ये आजही कंटिन्यू काम करत आहे. तुम्हाला तुमच्या वेळेस जे चटके सोसावे लागले
ते चटके तुमच्या विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या मार्फत इतर जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या आयुष्यात यावे नाही, त्यामुळे तुम्ही जे जे काय करू शकता ते तुम्ही करायचा प्रयत्न करा. बरोबर. या प्रवासात आपण जात असतो तेव्हा काही अशी विद्यार्थी आपल्याला अनुभवास येतात का त्यांना आपण कधीही विसरू शकत नाही, जे खूप मेहनत करत असतात आणि आपल्या स्वतःला वाटते की आपण प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागे त्यांना वडीलधारी म्हणून आपण उभे राहावे. असे कोणते विद्यार्थी तुमच्या आयुष्यामध्ये आले? अशा 2 फॅमिली आहेत. तर एक फॅमिली त्यातली आहे मंचेवार फॅमिली, जी आपल्याकडे संगमपाडा जो भाग आहे तिथे राहायची. आणि मी विचार केला तर अक्षरशः 10 बाय 10 त्यांचं घर होतं, पत्र्याची खोली होती. 4 भावंड, 2 भाऊ आणि 2 बहिणी, आई वडील. वडील लूम वर्कर होते, आई विडी कामगार होती. आणि आपण जर त्या मुलीच्या घरी अनेक वेळा व्हिजिट करतो 10वीच्या मुलांकडे की म्हणजे परिस्थिती काय आहे. जेव्हा मला कळलं की त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे आणि पण मुलं मात्र हुशार आणि होतकरू मुलं होती. अशी मुलं उत्तम अभ्यास करणारी असतात आणि त्यांना खरंच जाणीव असते आपल्या परिस्थितीची. त्यानंतर सगळ्यांनी खूप उत्तम अभ्यास केला. त्यातला मोठा मुलगा आज बँकेत मॅनेजर आहे. दुसरा एक मुलगा तो CA झाला. एक मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर झाली आणि एक त्याच फॅमिलीतली आणि चौथी मुलगी ही B.Com झाली. म्हणजे आई वडील, मी म्हणतो ना की आई वडील हे साधे आहेत पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलंय आणि त्यांच्याबरोबर मुलांना पण कळलं की आम्ही शिकलं पाहिजे. त्यामुळे ही उदाहरणं माझ्यासमोर आहेत की यांनी उत्तम अभ्यास केला, प्रचंड मेहनत केली, फॅमिलीला सांभाळलं आणि आज ते मुलं आपल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. दुसरी एक फॅमिली आहे, ती एक विद्यार्थी आपली होती सारिका चांदकर, भाऊ किशोर चांदकर. तिच्या फॅमिलीमध्ये 4 भावंड. विचार करणार नाही, सेम परिस्थिती. तिथे 2 भावंड यांना पोलिओ होतं आणि त्या परिस्थितीत 2 भाऊ उत्तम शिकले. आज सारिका चांदकर ही जे 2 भाऊ होते ज्यांना पोलिओ होता ते शिकले नाही, जे 2 भावंड होते ते असे राहिले, ते शिकू शकले नाही बिकॉज ते उभे राहू शकत नव्हते. ओके, बरोबर. एवढी वाईट परिस्थिती होती. आणि ही जी 2 दुसरी भावंड होती सारिका आणि किशोर, हे दोघंही आज इंजिनियर झालेले आहेत. म्हणजे एका कुटुंबामध्ये जिथे एवढी समस्या आहे, आवडी प्रचंड मेहनत करतात, त्या ही मुलं जाणीव ठेवून उत्तम शिक्षण घेतात. परिस्थिती विपरीत असताना सुद्धा मला वाटतं आजची जी पिढी म्हणतो ना आपण, जी तरुण पिढी आहे, त्या डोळ्यामध्ये ही अंजन घालणारी गोष्ट आहे की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये ही मुलं उत्तम अभ्यास करू शकली आणि आज ती आपल्या इथे उत्तम काम करतात, कुटुंबालाही सांभाळतात. म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याकडे सगळ्या सुखसोयी असतात. आज मुलांकडे मोबाईल आहे, चांगलं घर आहे, अभ्यासाला वेगळी खोली आहे, पण ही मुलं अभ्यास करायला बघत नाही. सगळीच म्हणत नाही मी, काही जणी उदाहरणं पण आहेत त्याच्यामध्ये. पण ही जी उदाहरणं आपण म्हणू ना की अशी विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी जी समाजाला एक प्रेरणा देऊ शकते. त्यामुळे माझ्या आयुष्यात ही 2 कुटुंब खूप महत्त्वाची होती. असे अनेक कुटुंब आहेत, ही 2च नाही, फक्त ही 2 नावं महत्त्वाची सुरुवातीची होती म्हणून तुम्हाला सांगितली मी. पण आपल्या मुलामध्ये खूप चांगली प्रचंड क्षमता असते, पालकांनी ती ओळखली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या ज्या परिस्थितीची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे आणि शिक्षण घेतलं पाहिजे. तुम्हाला स्काय इज द लिमिट म्हणतो ना आपण, ती गोष्ट होऊ शकते. आपली काही मुलं आता कम्फर्ट झोनमध्ये असतात, त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आई वडिलांशी मला हे आणून द्या तरच मी अभ्यास करेल किंवा मला ही गोष्ट नाही म्हणून मी अभ्यास करू शकत नाही, हे अडथळे क्षुल्लक असतात. खरे जे अडथळे असतात ते आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे असतात. पण असे जे अडथळे असतात त्याचमुळे एक मनामध्ये एक जिद्द निर्माण होते की आपलं आयुष्य सुखद जावं, ह्या विषयावर ते आपला प्रवास ठेवतात, खूप मेहनत करतात आणि ते सक्सेसही होतात. एका शाळेच्या कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो. त्या कार्यक्रमामध्ये बसलो असताना तुम्हाला मी स्टेजवर पाहिलं. ती दांडेकर स्कूल होती, दांडेकर, हां, तर ती स्कूल होती. तर त्यावेळेस कार्यक्रम होता तेव्हा मी तिथे बसलो होतो, तेव्हा तुम्ही मला स्टेजवर दिसले. तर पाहुणे म्हणून तुम्हाला तिथे बोलवलेला का त्या शाळेशी काही तुमचा शासकीय संबंध आहे? गेले 10 वर्षापासून मी शाळेच्या संचालक मंडळामध्ये आहे आणि मी म्हणतो माझं सुदैव आहे की एवढी उत्तम शाळा, उत्तम संस्था यामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. दांडेसाहेब दांडेकर विद्यालय खूप चांगले उपक्रम राबवते आणि खूप कार्य विद्यार्थी करत असते. तर मला पण खूप छान वाटलं की आपल्याला ज्या ठिकाणी शिक्षण क्षेत्र आहे तिकडे काम करण्याची संधी मिळणं आणि अशी उत्तम संस्थेमध्ये, तर खूप मला वाटतं हे माझा मी सन्मान समजतो की मला काम करण्याची संधी मिळते आहे. म्हणजे तुम्ही तिथे संचालक म्हणून त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी हो 10 वर्ष त्या ठिकाणी मी आहे आणि खूप उत्तम अनुभव आहे. एक चांगल्या संस्थेत काम करण्याचा खूप चांगला अनुभव मला त्याची मिळाला आणि खूप चांगलं सहकार्य मिळतं, विद्यार्थ्यांना राहता येतं, उपक्रम राबवता येतात, त्यामुळे छान वाटतं.
रद्दी से सिद्धी ही तुम्ही संकल्पना समाजासमोर मांडली. काय संकल्पना आहे ही आणि त्यामध्ये तुमच्याबरोबर कोण कोण सहभागी आहेत? ही संकल्पना आमचे मित्र आहेत बिपिन सावला म्हणून. ही रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंटरची संकल्पना आहे. आम्ही सहज विचार करत होतो की साधारण विद्यार्थ्यांना आपल्यामध्ये मदत करता येईल. विद्यार्थ्यांना मदत करणंच नाही तर विद्यार्थ्यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना मदत करणं हा तो कन्सेप्ट होता. तर आम्ही हळू काय करू लागलो की विद्यार्थ्यांना रद्दी गोळा करू लागलो. सोसायटीमध्ये गेलो आम्ही, काही शाळांमध्ये गेलो, तिकडे रद्दी गोळा केली आम्ही. आणि मग या रद्दीचा पैशातून जो पैसा मिळायचा तो पैसा आपले जे विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात, जे आदिवासी पाड्याच्या सोबतीच्या शाळा, जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत, ते त्यांना कधी कधी गणवेश मिळत नाही, कधी शैक्षणिक साहित्य मिळत नाही, वह्या पुस्तके मिळत नाही. तर या माध्यमातून आम्ही ती रद्दी विकून आम्ही त्या विद्यार्थ्यांना आम्ही गणवेश देऊ करतो, त्यांना शैक्षणिक साहित्य देऊ करतो, वह्या देऊ करतो. आणि याची दोन कारणं मी विद्यार्थ्यांना म्हटली त्या ठिकाणी की विद्यार्थ्यांद्वारे विद्यार्थ्यांना मदत करणं हा पहिला मुद्दा, समाजाकडे विद्यार्थ्यांना मदत मिळवणं हा दुसरा मुद्दा. त्यामुळे आणि म्हणून रद्दी म्हणतो आपण की रद्दी सहज आपण 8 रुपये किलो रद्दी मिळते, 10 रुपये किलो रद्दी मिळते, व्यक्ती रद्दी सहज देऊ शकतात. आपण लोकांना पैशाची मदत घेणार नाही आहोत. पण ही रद्दी काही विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सिद्धी आणू शकते. म्हणजे त्या उपक्रमाचं नाव काय? रद्दीचे सिद्धी. आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की आज आम्ही 2 वर्ष झाली हा उपक्रम राबवतो आहोत. म्हणजे इंग्लिश शाळा असेल, दांडेकर शाळा असेल, किंवा शिलाची शाळा असेल, पडक्याची कुरुंद शाळा असेल, त्यानंतर पेंढरीपाडो खारबा म्हणून भाग येते ती शाळा असेल. तर या चांगल्या शाळेतनं आम्ही रद्दी घेतो, मिळवतो. आणि ज्या गरजू शाळा आहेत त्यांना आम्ही मदत करतो गणवेशासाठी आणि शैक्षणिक साहित्यासाठी. मला सांगायला आवडेल गेल्या 2 वर्षामध्ये या उपक्रमातून आम्ही 90,000 रुपये जमवलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे. म्हणजे एकंदरीत मुलांची परीक्षा झाल्यानंतर ज्या वह्या पुस्तकं धूळ खात पडलेले असतात त्या स्वखुशीने गोळा करून त्यांच्याकडनं तुम्ही जवळपास 90,000 रुपये जमा केले. अगदी खरं. मग त्या 90,000 रुपयाचा तुम्ही काय केलं? आता जे पैसे जमा झाले आमच्याकडे, तर या ठिकाणी आम्हाला गरज होती विद्यार्थ्यांना. म्हणजे मी म्हटलं की पडघ्याची कुरुंद शाळा आहे, तिथे आम्ही गणवेश दिले, आम्ही 18 गणवेश त्या ठिकाणी दिले. आपलं खारबावला पेंढरीपाडा म्हणून एक भाग आहे, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना 25 नवीन स्कूल बॅग्स दिल्या. तसंच मध्ये बिनारची एक शाळा आहे. अशा काही शाळांची जिथे आवश्यकता असते त्या ठिकाणी आपण त्या पैशाचा उपयोग करतो. त्यामुळे त्यापैकी काही पैसे आता शिल्लक आहेत. पण आता ठिकाणी आम्हाला मागणी येते की आमच्या शाळेमध्ये या गोष्टीची आवश्यकता आहे, तुम्ही प्लीज मदत करा. तर आम्हाला एक समाधान काय मिळतं की आपण या साध्या रद्दीच्या माध्यमातून लोकांना मदत करू शकलो. आणि दुसरी गोष्ट, आज विद्यार्थी स्वखुशीने, म्हणजे माझे काही विद्यार्थी जे कवाडला राहतात, ते जे मानसरोवरला राहतात, तेथून ते रद्दी मला आणून त्या ठिकाणी देत आहेत की दादा ही रद्दी घ्या आणि त्या मुलांना मदत करा. इवन काही मुलांचे बड्डे असतात बघा, आपण म्हणतो मुलांकडे पैसा भरपूर आहे आणि बड्डेला खूप खर्च होतो. पण आज आम्ही करू शकलो की विद्यार्थ्यांना सांगतो की बघा विद्यार्थ्यांना आपण हे मदत केली पाहिजे. आज तुमच्याकडे पैसा आहे, काही लोकांना आवश्यकता आहे, आपण मदत करायला हवी. तर काही विद्यार्थी आपल्या वाढदिवसाला 100 रुपये, 500 रुपये ते आणि म्हणतात की दादा हे पैसे घ्या आणि त्या मुलांना मदत करा. एकंदरीत तुम्ही सवय लावतो. हो, बरोबर. मुलांना ही सवय लावली पाहिजे आपण की बड्डे साजरा करणं नोट, मला काही त्यात विरोध नाही कुठल्या गोष्टीसाठी. पण आपण आनंद साजरा करत असताना आपले काही बंधू, आपले काही इतर मित्र यांना गोष्टी मिळत नाहीत, आपल्याला ते इझिली सहज उपलब्ध होत आहेत, त्यांना त्या गोष्टी देऊ करणं ही सवय लावणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. समाजामध्ये असे काही विद्यार्थी ज्याकडे खूप गोष्टी आहेत पण त्याचा उपयोग करत नाहीत, आणि खूप विद्यार्थी असे आहेत ज्यांना आवश्यकता आहे. आपण फक्त लिंक होण्याचं काम करतोय, एकाना मदत घेऊन त्यांना देऊ करणं हे आपलं काम आहे. काही लोकांना करण्याची आवडही असते, पण तसं त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही की आपण आपले पैसे जे द्यायचे आहेत किंवा आपली वस्तू द्यायची आहे ती त्या व्यक्तीपर्यंत, गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल की नाही हे लोकांच्या मनामध्ये असते. त्यामुळे एक तुम्ही पूल बनण्याचा प्रयत्न केला. आपला मुलगा शिकला पाहिजे हे प्रत्येक पालकाला वाटत असते, पण ते व्यक्तिशः व्यावसायिक दृष्ट्या ते वेळ देऊ शकत नाही. अशा वेळेस तुम्ही त्या मुलांचे सारथी म्हणून सारथी बनलेले असतात. तर त्यावेळेस पालकांचा सहभाग असतो की असला पाहिजे. म्हणून आज पुन्हा पालक खूप थोडे बिझी झालेले आहेत आणि त्यांची पण चूक नाही, कारण स्पर्धा एवढी वाढलेली आहे. प्रत्येक पालक प्रयत्न करतं की आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांचा असतो, तरी ते काम करत असतात. पण माझं म्हणणं असं पण आहे की तुम्ही आज मुलांना शिक्षण देताय, तर तुम्ही फीज भरताय, क्लासची फी भरताय, शाळेची फी भरताय, पण थोडं त्यांना वेळ देणं आवश्यक पण आहे. आज अनेक मुलं अशी आहेत ज्यांना त्यांचे पालक घरी दिवसभर नसतात, दिवसभर ती मुलं एकटी असतात. मग ती मुलं शाळेत जातात का, क्लासला जातात की नाही, अभ्यास करतात की नाही, मोबाईल बघतात, पण ते काय बघतात हे पालकांनी पाहणं जास्त आवश्यक आहे.
आज मला वाटतं पालकांनी क्वालिटी टाईम जो आहे ना म्हणतो मुलांना देणं जास्त आवश्यक आहे आणि त्यांना एक सहवास लाभणं आवश्यक आहे. कारण मुलांसाठी आज मित्रपरिवार खूप मोठा मुलांचा आहे, ते मोबाईलवर खूप आहारी जात आहेत. तर मला वाटतं पालकांनी वेळ देणं आवश्यक आहे. शिक्षण बरोबर मी अनेक वेळा पालकांना सांगतो अनेक वेळा की तुम्ही मुलांना हवं ते देऊ नका, काय आवश्यक आहे ते द्या. बरोबर आहे. आपण त्यांना हवं ते दिलं मुलांना तर मुलं याचा गैरवापर करतात आणि मुलांना जर आजच ही किंमत नाही कळेल तर पुढे पण कळणार नाही. अशी मुलं अशी आहेत ज्यांना मिळत नाही गोष्टी पण त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करतात, स्वतः संघर्षातून काम करतात, शिक्षण घेतात. पण काही मुलं अशी सुद्धा आहेत, खूप गोष्टी उपलब्ध आहेत, सुखसुविधा आहेत पण त्याचा वापर करता त्यांना येत नाही. त्यामुळे हा खूप फरक आहे. तेव्हा मला वाटतं पालकांनी आजच्या वेळेमध्ये काम करणं नो डाऊट ते आवश्यकच आहे, पण थोडं मुलांना क्वालिटी टाईम देणं जास्त आवश्यक आहे. आज मुलांना पालकांच्या आधाराची खूप गरज आहे. आपण बघतो अनेक अशी मुलं आहेत ज्यांना पालकांचा सपोर्ट नाही आहे किंवा काही ठिकाणी आत्महत्या घडतात. त्या का घडतात? सगळं असतं, पैसा आहे, चांगल्या सुखसोयी आहे, पण मग आत्महत्या का होतात? तर काही वेळी असंही घडतं की पालकांची बॉन्डिंग नसते. मुलांच्या मनात काय साचलेलं आहे हे पालकांना सांगायला त्यांना वेळ नसतो, बिकॉज पालकांना वेळ नाही त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी. त्यामुळे हे जे कम्युनिकेशन गॅप झाला आहे ना सध्या, तो गॅप कमी करणं जास्त आवश्यक आहे. जेवढा तो गॅप कमी होईल ना मला वाटतं तेवढं आपली मुलं सक्षमही बनतील आणि त्यांची बॉन्डिंगही पालकांसोबत वाढेल. आणि ही गोष्ट आजच्या जगामध्ये जास्त महत्त्वाची मला वाटतं. म्हणजे एकंदरीत त्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये शिक्षण हाच महत्त्वाचा टप्पा नसतो, तर पालकांनी मुलांजवळ त्यांच्या मनात काही गोष्टी चाललेल्या असतात, साहजिकच आहे, बरोबर आहे. त्यांना काही असं वाटते की आपण ही गोष्ट पुढे करावी, पण ती आत्ता सध्या आपला पाल्य असेल किंवा आपले वडील असतील किंवा आई असेल, त्यांना असं वाटते की ही मुलांसाठी ही गोष्ट आत्ता सध्या गरजेची नाही. बरोबर. असे काही अनुभव तुमच्या समोर आलेले आहेत का? मी एक अनुभव सांगेन की एक विद्यार्थी होता आणि 9वीला असेल कदाचित, आणि पालकांकडे तरी हट्ट झाला की मला मोबाईल पाहिजे. तर माझ्याकडे जेव्हाची गोष्ट मी विचारलं, तो काय म्हणाला, मोबाईल का त्याला हवा आहे? तर पालक म्हणाले फक्त गाणी ऐकण्यासाठी. म्हणजे तुला 20,000चा मोबाईल का हवा आहे? तर गाणी ऐकण्यासाठी, बरोबर, अभ्यासासाठी नाही. बरोबर आहे. दुसरं एक उदाहरण असं की मी पेपरमध्ये बातमी वाचली होती की एक विद्यार्थिनी, तिची एक्झाम होती 11 वाजता, म्हणजे नीटची एक्झाम होती तिची. तर त्या विद्यार्थ्यांनी 10पर्यंत मुली ती अभ्यास करत होती, पण 11 वाजता विद्यार्थी आत्महत्या केली. का? तर असं पुढे कळलं, त्यांनी चिठी लिहून ठेवली होती त्या ठिकाणी की मला हा अभ्यासाचा प्रेशर सहन होत नाहीये. म्हणजे इथली तुमच्या आसपास मधली होती ती मुलगी? नाव सांगणार ना तुम्हाला मी, तुमच्या परिचयाची होती. हो, परिचयाची होती. ओके, बरोबर. अशा खूप घटना घडलेल्या असतात. तर मला वाटतं हे काय असतं की मुलांच्या मनात प्रेशर असतं पालकांचं. बेटा बघ, आपले नातेवाईक जे आहेत हे उत्तम शिकलेले आहेत, त्यांची मुलं उत्तम शिकलेली आहेत, तू असं केलं पाहिजे. तर ह्या गोष्टीच्या मनात एक म्हणतो ना आपण, एक प्रेशर निर्माण करतात. मी म्हणतो मुलांमध्ये जे स्किल आहे ना ते वापरलं पाहिजे. मुलांना काय आवडतं ते पाहिलं पाहिजे पालकांनी. पालक काय करतात जनरली, जे आपण करू शकलो नाही लाईफमध्ये त्याचं ओझं ते मुलांच्या मनावर टाकतात, आणि मुलं ती मनं जर ओझं ते पेलू शकली नाहीत तर मुलांना हा मार्ग निवडतात. त्यामुळे कधी कधी आपण अशा घटना वाचतो ना, तर मन सुन्न करणाऱ्या घटना असतात की त्या मुलाने आपल्या आयुष्य का संपवलं, तर पालकांची ते अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे त्याचं एक लाईफ असतं. प्रत्येक विद्यार्थी सेम नसतो, प्रत्येकामध्ये काहीतरी स्किल्ड असतं. पालकांनी त्याचं मुलांचं स्किल्ड ओळखले पाहिजेत, त्या मुलांच्या मनात काय चाललंय हे ओळखलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. आपण म्हणतो ना 3 Idiots मध्ये असं अनेक वेळा म्हटलेलं आहे की तुम्ही स्किल्ड मिळवा, तुमच्या पुढे संधी उपलब्ध होतील, कामयाब बनव, है ना. त्यामुळे पालकांनी मुलांशी बोललं पाहिजे या विषयावर. करिअरचं ओझं म्हणून टाकता कामा नये. हा, क्षमता आहे नक्की टाका, पण क्षमता नसेल तर त्याला काय आवडतं त्याला करू दे ना. जर असं नसतं ना तर सचिन तेंडुलकर बनले नसते, घडले नसते, अमिताभ बच्चन घडले नसते, बरोबर आहे, ऑलिम्पिक प्लेयर्स घडले नसते, बरोबर आहे. त्यामुळे हे जर पालकांनी याचा विचार जर केला ना, मला वाटतं तर खूप आजची पिढी मोठी पण होईल, आणि हे जे प्रमाण म्हणतो ना आपण आत्महत्यांचं, हे कमी होईल. तर मला वाटतं तो कम्युनिकेशन गॅप जो झाला ना मुलांना आणि पालकांमध्ये, तो कमी करण्याची गरज आहे. आणि मुलांमध्ये क्षमता सुप्त करून ओळखण्याची पालकांना गरज आहे. की जर पालकांनी ओळखले तर बघा आपली मुलं छान आणि उत्तम करिअर करू शकते. म्हणजे एकंदरीत 10वी 12वी जेव्हा मुलं होतात तेव्हा आपण काही सेमिनार घेतो की त्यांनी पुढे काय केलं पाहिजे. तर मला असं वाटते की तुमच्या बोलण्यावरनं की मुलांपेक्षा
पालकांना या सेमिनारची खूप जास्त गरज आहे. अगदी गरज आहे, अगदी गरज आहे. तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला असं वाटते का की पालकांसाठी काय करावं? नक्कीच नक्कीच. आम्ही अनेक जे शिक्षक आम्ही आहोत विचार करत असतो की मुलांना आपण सांगतो की तुम्ही हे करा ते करा की कसं हँडल करायचं प्रेशर किंवा गोष्टी, पण मला वाटतं आता ती गरज पालकांसाठी सुद्धा आहे. करिअर निवडायचं कसं हे पालकांना कळलं पाहिजे. पालक काय करतं, फक्त माझा एक नातेवाईकाचा मुलगा आहे तो हे करिअर करतो, तू पण हे करावंस का बरं, तर स्टेटस सिम्बॉल म्हणून. मी तुम्हाला उदाहरण देईन. माझी एक विद्यार्थिनी आहे, मी नाव सांगणार नाही तुम्हाला, तर तिला घ्यायचं होतं कॉमर्स, पण पालकांनी प्रेशर केलं की तू सायन्स घ्यायचं का, आता आपल्या समाजात डॉक्टर आहे, तू डॉक्टर व्हायला हवीस. पण ती म्हणते मला सायन्स आवडत नाहीये, पण पालकांनी प्रेशर केलं त्या मुलीला आणि तिला सायन्स घेणं भाग पडलं. पण ती मुलगी आफ्टर 12 तिला सायन्स जमलं नाही, तिला मार्क्स कमी आले पुढे आणि तिने आता कॉमर्स निवडलं. बरोबर, वेळ वाया गेला. बरोबर आहे. तर पालकांनी विचार केला पाहिजे. तुम्ही माझी म्हटलं ना, तुमच्या अपेक्षेवर लादू नका. माझ्या मुलाला काय चांगलं येऊ शकतं, काय आवडतं हा विचार करा ना. तर आपल्या पालकांना जर आपल्या मुलांबद्दलच माहीत नाहीये तर मग त्यांच्यावर अपेक्षा ठेवून काय साध्य करणार? आपला मुलगा काय करतोय, त्याला कोणत्या गोष्टीमध्ये त्याला करिअर करायचं आहे, ती गोष्ट डॉक्टर, इंजिनियर किंवा म्हणा वकील ह्या क्षेत्रातली नसेलही, दुसऱ्या क्षेत्रातली असेल कुठल्या तरी, पण त्या क्षेत्रामध्ये काही सक्सेस लोक आहेत साहजिकच. मग अशा वेळेस आपण त्यांच्यावर लादणं हे योग्य नाही. मला असे काही अनुभव आहेत की 10वी आणि 12वी मध्ये ना मुलं खूप म्हणजे इतकी मॅच्युअर्ड नसतात, त्यावेळेस एक ना डिसिजन घेऊ शकत नाही. त्यामुळे काय होते की आपला मित्र किंवा मैत्रीण त्या क्षेत्रामध्ये जाते किंवा त्या हॉस्टेलमध्ये म्हणा किंवा त्या कॉलेजमध्ये म्हणा तिथे ॲडमिशन घेतलं आहे, त्यांच्या सहवासात राहायला मिळेल, त्यामुळे ते त्या करिअरमध्ये जातात. त्या क्षेत्रामध्ये पुढे काय आहे त्याचा काही अनुभव नसतो. तर अशा वेळेस मग ते करिअर निवडतात, नोकरी क्षेत्रामध्ये जातात, तेव्हा त्यांना कळतो का अरे यार हा आपलं तर क्षेत्रच नाही आहे. मग असे काही तुमच्याकडे अनुभव आहेत का, किंवा त्यामध्ये तुमचं मत काय? असे 4-5 अनुभव आहेत, पण मला एक अनुभव सांगावा असं वाटतो. मी त्याची नाव मुद्दाम सांगणार, विद्यार्थ्याची नाव फक्त अनुभव सांगतो त्या ठिकाणी. की एक विद्यार्थी होता ज्याने इंजिनिअरिंग क्षेत्र निवडलं होतं पालकांच्या आग्रहास्तव, पण मग त्याला वाटलं की मला हे जमत नाहीये. पालकांनी सांगितलं की बाबा ही मला हे जमत नाहीये. नाही म्हणतात तू आता एवढं पुढे गेल्या तर गोष्टी केल्या पाहिजेत पुढे आणि ते पूर्ण केल्या पाहिजे. पण मग असं झालं की तो मुलगा नापास होत गेला आणि मग त्याने पुन्हा कॉमर्सकडे वळून आज तो मुलगा जॉब करतो बँकेमध्ये कॉमर्सच्या आधारावर. म्हणजे त्याची पहिली 2 जी वर्षे होती ती वाया गेली. बरोबर आहे. तुम्ही अनेक पालकांना सांगतो, तुम्ही जेव्हा करिअर डिसिजन तुम्ही जेव्हा घेता ना, तुम्ही काही गोष्टीचा विचार केला पाहिजे. एक तर आहे तुमची आर्थिक क्षमता किती आहे, त्यानंतर मुलांना क्षेत्र आवडतंय का, आणि विद्यार्थ्यांशी मी असं सांगतो की तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये अभ्यास करणं आणि पुढे काम करणं आवडेल का. बरोबर आहे. कारण तुम्हाला क्षेत्र जर आवडतं नसेल ते, तर तुम्ही ते काम करू शकत नाही आणि ते लॉंग लाईफ नसतं जनरली. मी माझा अनुभव सांगतो. मला अनेक विद्यार्थी विचारतात की तुम्ही 8 ते 12 क्लास घेता, परत 1:30 ते रात्री 8 पर्यंत क्लास घेता, आणि हे कसं. काही मी सुरुवातीला बॅच घेतली होती, रात्री 9:30 ते 11:30 बॅच घेतली होती. ते कसं, तुम्ही म्हणालो की मला ते क्षेत्र आवडतं, तुम्ही मला रात्री उभं केलं 12 वाजता, सांगितलं क्लास घ्या, शिकवा मुलांना, मला आवडेल ते, बिकॉज मला ते क्षेत्र आवडीचं वाटतं मला. बरोबर आहे. त्यामुळे निर्णय घेताना त्याची तुम्हाला आवडते की नाही हे बघणं जास्त आवश्यक आहे. तुम्हाला त्यात पैसा किती मिळेल हे सुरुवातीला विचार करू नका. मला ते काम करायला आवडेल का हा जो विचार केला तर की तुम्ही यामध्ये यशस्वी नक्कीच होऊ शकाल. त्यामुळे आजच्या पिढीला मी सांगेन की पालकांना पण सांगेन, मुलांना असं क्षेत्र निवडू द्या की त्यांना आवडतं. बरोबर आहे. ते म्हणा आपण 3 डेजमध्ये पुन्हा उल्लेख करतो मी, ते म्हटले या ठिकाणी की जर तुम्ही असं काम निवडलं तर तुम्हाला आवडीचं काम निवडलं, तुम्हाला काम नाही ते खेळ वाटेल, आणि जर खेळ वाटलं तर आपण खूप चांगलं खेळू शकतो, मनापासून काम करू शकतो. आणि मला वाटतं जे मनापासून काम केलेलं असतं तेच टिकतं आणि तेच पुढे जातं. त्यामुळे विद्यार्थी याचा विचार नक्की केला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. पण तुमच्यामध्ये हे कितपत योग्य आहे की मुलांची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये पण पुढे त्याला स्कोप नाहीये, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता स्कोप हा विषय म्हणला आपण तर सध्या आपण म्हणतो आज जमाना आयटीचा जमाना आहे. बरोबर आहे. एक सुंदर सुभाषित आहे इंग्लिशमध्ये, देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप. जर तुम्ही त्याच्यात काम करत असाल तर तुम्हाला संधी मिळतेच आहे, फक्त आपला संधी कुठे शोधावी लागते. संधीच आपलं चालू येणार नाहीये. आज वेळ अशी आहे, पूर्वी असं म्हणायचो आपण संधीची वाट पहा, पण असं नाहीये. आज तुम्हाला तयार व्हायला लागेल भविष्यासाठी. हे चेंजेस आज होत आहेत बिझनेसमध्ये म्हणा की शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणा.
पुढे स्कोप कशामध्ये आहे किंवा आवश्यकता काय आहे. तुम्ही असं म्हणायचं ना आपण की फक्त एका दगडावर पाऊल ठेवा तेच महत्वाचं. आज असं नाहीये. तुम्हाला पाऊल ठेवायला लागेल 2-3 दगडांवर. तुम्हाला हेही शिकायला लागेल, तुम्हाला तेही शिकायला लागेल. वी नेव्हर नो पुढे काय चेंजेस होतील. त्यामुळे स्कोप तर बघितला पाहिजे आपण, पण मला वाटतं त्यासोबत आवडही जोपासली पाहिजे. आवड आणि स्कोप हा जर तुम्ही 2 मार्गांचा विचार जर केला तर मला वाटतं तुम्हाला लाईफमध्ये कोणी हरवू शकत नाही आणि तो मुलगा किंवा ती विद्यार्थिनी लाईफमध्ये उत्तम काम करू शकेल. आज असे अनेक शिक्षक आहेत, मी सगळ्यांना असं वाईट म्हणणार नाहीये, शिक्षक आहेत त्यांना शिक्षण हे ओझं वाटतं. ज्या क्षणी तुम्हाला शिक्षण ओझं वाटतं ना तिथे तुम्ही संपलं, तुम्ही नवीन प्रयोग करू शकत नाही. म्हणजे जेव्हा शिक्षक एक क्लास घ्यायला उभा राहतो तर तो वेळ बघत असतो की अरे यार माझा 1 तास किंवा 2 तास कधी संपेल आणि मी घरी जाईल. मी शिक्षण अनेक वेळा सांगत असतो की तुम्ही विद्यार्थी घडवत आहात. तुम्ही फक्त तो मुलगा क्लासला शाळेत आलेला आहे शिकवणं हा माग नाहीये. बरं, तुमच्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी आहेत तर तो एक विद्यार्थी 40 पैकी एक विद्यार्थी वीक असेल, पण तो एक विद्यार्थी एक कुटुंबातला आहे. आज एक विद्यार्थी शिकला, एक कुटुंब शिकतं. एक कुटुंब शिकलं, चौदाचं कुटुंब शिकतात किंवा त्यांना प्रोत्साहन मिळतं. ते शिकलं, एक समाज शिकतो. म्हणजे एक मुलाचं शिक्षण हे समाज घडवू शकतं हे शिक्षण विसरता कामा नये. शिक्षण खूप मोठं आहे म्हणतो ना आपण की शिक्षक व शिक्षकामध्ये निर्माणाची आणि प्रलयाची पण शक्ती असते. तो घडवू पण शकतो आणि बिघडवू पण शकतो. आपण मुलांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. त्यामुळे मी जेव्हा विचार करतो तर हा माझ्या देशाचा समाज एक नागरिक आहे आणि तो उत्तम घडला पाहिजे. भले तो अभ्यासात उत्तम नसेल तर स्किल कोणता आहे हे पालकांनी ओळखायला पाहिजे. आम्ही ओळखायचा प्रयत्न करतो आणि काही वेळेस पालकांनी सांगतो तुमच्या मुलामध्ये ना हा अभ्यास कमी करेल पण हा उत्तम ड्रॉइंग काढतो, हा उत्तम गायक आहे, हा उत्तम वाद्य वाजवू शकतो, हे पण स्किल्ड आहे. आज आपण नाव घेतली A.R. रहमानचं नाव घेतलं, आज आपण अजय अतुलचं नाव घेतलं. मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी कोणतंही प्राथमिक शिक्षण घेतलेलं नाही म्युझिकचं, पण आज ते हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये उत्तम काम करत आहेत. त्यामुळे हे उदाहरण आहे त्या ठिकाणी. त्यामुळे मला वाटतं हे स्कोप वगैरे हा भाग आहेतच, पण मला वाटतं आवड ही खूप महत्वाची आहे. तुमचं काम आवडीचं नसेल तुम्ही क्षेत्रात फार काळ काम करू शकणार नाहीत. तर स्कोप आणि आवड ही दोन्ही गोष्टी मला वाटतं खूप महत्वाच्या आहेत. पण काही काळ होता त्यात आपण शाळानंतर एक शिकवणी बोलायचो, पण त्याचा रूपांतर आज कोचिंगमध्ये झालेलं आहे. कोचिंग क्लासेसमध्ये लोक असे म्हणतात की शाळेवर लक्ष देऊ नका, पण आमच्या कोचिंगमध्ये लक्ष द्या. कोचिंग म्हणजे एक व्यवसायाच्या रूपातच फक्त बघतात. तुमचा यामध्ये काय दृष्टिकोन आहे? अनेक पालकांचं असं किंवा अनेक लोकांचं असं म्हणणं आहे, बरोबर आहे. काही कोचिंग क्लासेस नक्कीच याचा गैरफायदा उचलतात. म्हणजे म्हणतो आपण शाळा महत्वाची आहे, शाळा तर खूप महत्वाची आहे. मला वाटतं कोचिंग हा व्यवसाय ना एक शाळेला पूरक व्यवसाय आहे. म्हणजे शाळेमध्ये कधी कधी असं होतं की शिक्षणाला वेळ मिळत नाही, इतर कामं पण भरपूर असतात अशा त्या ठिकाणी, एक लिमिट वेळ असतं. पण कोचिंगमध्ये आपण विद्यार्थ्यांना जास्त वेळ देऊ शकतो, त्यांचे जे मिस्टेक आहेत ते इम्प्रूव्ह करू शकतो. शाळा महत्वाची आहेत पण शिक्षणाला एवढा वेळ मिळत नसेल तर त्याला कोचिंग हा पर्याय असू शकत नाही. हा आपला पूरक व्यवसाय आहे, बरोबर. म्हणजे म्हणतो आपण की शाळा आणि कोचिंग हे जर दोघांनी व्यवस्थित काम केलं ना, मला वाटतं विद्यार्थी उत्तम घडायला मदत त्या ठिकाणी होऊ शकेल. तर काही ठिकाणी कोचिंग व्यवसाय केला जातो, पण मला वाटतं असं खूप असे चांगले शिक्षक आहेत. आपण अनेक युट्यूबवर शिक्षक बघतो की ते उत्तम शिकवतात आणि कमी पैशात घेऊन शिकवतात. आजही माझ्या ओळखीचे अनेक शिक्षक आहेत जे मुलांना दरवर्षी काही मुलांना फ्री शिकवतात, ज्यांना गरज आहे, जी गरजू मुलं आहेत त्या ठिकाणी. तर मला असं वाटत नाही की हे फक्त लुटायला बसलेले आहेत, अशा भाग बिलकुल नाहीये. मी माझं असं म्हणत नाही, तर अनेक माझे ओळखी शिक्षक आहेत जे विद्यार्थी घडवण्यात उत्तम काम करतात. ज्यांना गरज आहे, ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धामध्ये टिकायचं असेल किंवा काही मोठं साध्य करायचं असेल, तर आज म्हणतो आपण फक्त शाळेवर आवरून राहता कामा नये असं मला तरी वाटतं. त्यामुळे कोचिंग क्लासेस हा व्यवसाय न करता आपली सामाजिक बांधिलकी आहे. या न्यायाने आपण गेलो तर मला वाटतं अनेक चांगले विद्यार्थी घडतील आणि समाजाची गरज आहे. शाळा सोबत कोचिंग जर आपण दिलं तर विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. बाकी त्यात मोठा इश्यू काय आहे असं मला वाटतं त्या ठिकाणी नाही. आणि हा पण एक मोठा व्यवसाय आहे. आज अनेक कोचिंग क्लासेस मुलांना शिक्षण देत आहेत आणि त्यांनाही सपोर्ट होतो आहे, विद्यार्थ्यांनी सपोर्ट होत आहे. कारण फक्त विद्यार्थी शाळेमध्ये एवढा अभ्यास करू शकत नाही, त्यांना थोडा आदराची गरज लागते, कोचिंग थोडं गरज लागतेच. ते म्हणतात ना, शिक्षकांना जातपात नसते, कारण तो एक गुरुच्या भूमिकेत असतो. तरी तुम्ही कुणबी समाजाचे आहात, तर तुमचा कुणबी समाजामध्ये आत्तापर्यंतचा काय योगदान आहे? मला वाटतं आता जी नवीन कार्यकारिणी आलेली आहे त्यांनी उत्तम उपक्रम राबवलेले आहेत आणि त्याचा सहभाग घेण्याचा भाग्य मलाही मिळालं. त्यांनी मला सुचवलं की आपण काही मुलांसाठी काय करू शकतो का. नक्कीच आपण मध्ये 2 सेमिनार घेतले त्या ठिकाणी
आणि आज कार्यकारिणीचा सपोर्ट आहे तो खूप उत्तम आहे आणि खूप राबवतात. आणि शैक्षणिक जो उपक्रमाचा भाग आहे ते सांगितलं तुम्ही हा एखादी गोष्टीकडे लक्ष द्या. आणि मला सुद्धा हे आवडलं की आज आपण आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहोतच, त्या सपोर्ट करणार आहोतच, पण यासोबत ज्यांना गरज आहे मी म्हणतो बघा समाज पुढे गेलाच पाहिजे नो डाऊट, पण अशी अनेक इतर समाज सुद्धा आहेत ज्यांना सुद्धा मदतीची गरज आहे. बरोबर, व्यक्ती दोन प्रकारचे असतात मला वाटतं, एखाद्याला गरज आहे आणि गरज नाहीये. ज्यांना गरज आहे तिथे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं आपला कुणबी समाज खूप उत्तम काम करतो आहे. म्हणतो आपण की शेतकरी जसं जगाचा पोशिंदा म्हणतो आपण, तर मला वाटतं आपलं शरीर एक प्रकारचं समाज आहे, समाज वेगवेगळे अंग असतात त्या ठिकाणी, आणि कुणबी समाज हा आपल्या त्या अंगातलं हृदय आहे, ज्या हृदयामुळे बाकी वेळी खूप चांगले चालू शकतात. आता जे उपक्रम आपण करतो आहोत ते खूप उत्तम करत आहोत त्या ठिकाणी, आणि त्यामुळे जे शैक्षणिक उपक्रम आपल्या पुढे करता येतील ते आपण नक्कीच करू. म्हणजे आपण मध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आपण करतो आहोत, पालकांसाठी सेमिनार लावणं, मुलींना आपण सक्षम करणं, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणं, आपल्या अनेक गोष्टी करायच्या आहेतच त्या ठिकाणी. आणि मला ते काही संधी मिळाली आणि पुढेही मिळेल अशी आशा आणि अपेक्षा आहे. नक्कीच आपण समाय करता आणि समाय व्यतिरिक्त इतर समाय करता हे कामाचं नक्कीच आपण पुढे मार्गक्रमण करू किंवा नक्की आपण काही योजना आखू. मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताना, सगळे सेमिनार वगैरे लावताना, तर काही विद्यार्थी समाजाचे आज पण थोडेसे आर्थिक दुर्बळ आहेत, तर त्यांना कोणाला मदत केली असे काय अनुभव आहेत का? आता मध्येच मी एक आपले जे अध्यक्षांनी सुचवलं होतं की आपली एक कुणबी भगिनी आहे विजेता कोळे म्हणून, ती मेडिकलला आहे, त्याला काही मदतीची आवश्यकता होती. तर मी अध्यक्षासमोर हा विषय ठेवला होता आणि मला सांगायला आवडेल की अध्यक्षांनी सर्व कार्यकारी सदस्यांना आणि समाजावर ग्रुपवर मेसेज टाकला की आपल्याला अशा भगिनीला मदत करायची आहे. म्हणून सांगतो मला एवढा चांगला अनुभव मिळाला ना, त्या मदती आपण जर आवाहन केलं अध्यक्षांनी, त्या मदतीचा एवढा ओघ चांगला येऊ लागला की त्या भगिनीला आपण मदत करू शकलो. आज ती भगिनी उत्तम शिक्षण घेत आहे केवळ समाज बांधवांच्या मदतीमुळे. म्हणजे आपल्याला कळतं की अशी लोक आहेत की जे देण्यासाठी तत्पर आहेत, त्यांना फक्त योग्य ठिकाणी देणं आवश्यक असतं. आणि मला वाटतं, आणि मी विशेष आभार मानीन संजय भैरे यांचे की त्यांनी पुढाकार घेतला आणि त्या मुलीला मदत करू शकलो आपण. म्हणजे विचार करा, क्षमता आहे पण आर्थिक दुर्बलता जर असेल आणि आपण जर समाजाला मदत करू शकलो, अशा भगिनीला मदत करू शकलो, आज ती भगिनी डॉक्टरचं शिक्षण घेत आहे, उद्या ती डॉक्टर होईल आणि आपल्या समाजासाठी आणि इतर समाजासाठी सुद्धा मोठं काम करू शकेल असं मला वाटतं. तर मी हे सगळं श्रेय देईन अध्यक्ष, त्यांच्या टीमला आणि समाज बांधवांना, कारण त्यांनी योग्य वेळी त्या मुलीला मदत केली आणि ती मुलगी आज आपल्या पायावर उभी आहे. आयुष्यात शिस्त असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात असा कोणता व्यक्ती किंवा कोणता प्रसंग होता ज्याने तुमच्या आयुष्याला शिस्त लावली? तर बालपणी एक आपल्या अभ्यासक्रमात एक धडा होता, एक भाऊ आणि एक बहीण असते. भाऊ श्रीमंत असो, बहीण गरीब असते, आणि बहिणीला तो कुठल्याही प्रसंगाला बोलवत नाही. पण बहिणीला वाटतं की भाऊ मला का बोलवत नाही, कारण मी गरीब आहे आणि भाऊ श्रीमंत आहे. तर मग ती ठरवते की आता मी खूप श्रम करणार, काम करणार, घेतलेला वसा टाकणार नाही. त्यामुळे ती बहीण खूप उत्तम काम करते, सुद्धा श्रीमंत होते काही वर्षांनी. आणि एक दिवस भावाच्या मुलीचं लग्न असतं. आता भाऊ त्या बहिणीला आवर्जून निरोप देतो, आमंत्रण देतो की तू माझ्या मुलीच्या लग्नाला ये. बहीण त्या ठिकाणी जाते लग्नाला. भाऊ तिला आवर्जून जेवायला बसवतो, ताई जेवायला बस, ताई जेवायला बसते. आणि जेवताना ती आपले एक एक दागिने पानाच्या बाजूला ठेवते. मला आश्चर्य वाटतं की हे काय चालू आहे, ताई असे दागिने बाजूला का ठेवत आहे. मग ती दागिने ठेवून झाले तर मग ती एक एक घास जो आहे ते दागिने ठेवते. एक घास बांगड्यांवर, एक घास हारावर. म्हणतो ताई तू असं का करते. ताई म्हणते दादा, आज तू मला बोलवलं नाहीस, आज तू या श्रीमंतला जेवायला बोलवलं आहेस. त्यामुळे ती बहीण सुचवते की मी गरीब होते तर तुला माझी आठवण आली नाही, आज मी श्रीमंत झाले तुला माझी आठवण आली. त्यामुळे हे जे जेवण आहे कोणाला देते आहे, मी त्या श्रीमंतीला देते आहे. मला वाटतं मी पण तो धडा खूप मनापासून वाचला होता. मी पण त्यावेळी ठरवलं की घेतलेला वसा टाकणार नाही, जे काम मी निवडलेलं आहे हे प्रामाणिकपणे करेन. आणि फक्त व्यवसाय म्हणून नाही तर विद्यार्थी घडवणं हे माझं लक्ष असेल. त्यामुळे आज सगळ्यात मी म्हणेन की आज माझ्या क्लासेसला 25 वर्ष पूर्ण होत आहे. 2000 साली मी क्लास सुरू केले, त्या 2025 सुरू होत आहे. त्यामुळे या 25 वर्षामध्ये मी प्रामाणिक प्रयत्न केला. मी असं म्हणणार नाही की मी माझं गुणगान करत नाही, पण मी प्रामाणिक प्रयत्न केला की विद्यार्थ्यांना मदत करणं आणि जिथे आवश्यक आहे त्यांना विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं, पालकांना सपोर्ट करणं. कारण मी असं विचार करतो हे विद्यार्थी माझ्या देशाचे नागरिक आहेत, समाजाचे घटक आहे
आज जर हे घडलं तर ते कुटुंब उभं राहील, कुटुंब घडलं तर समाज उभा राहील, समाज घडलं तर देश उभा राहतो. त्यामुळे एक विद्यार्थ्याला चांगलं शिकवून जर देश घडत असेल तर आपण ते सगळ्यांनी काम करायला हवं. त्यामुळे असे ज्या गोष्टी आपल्या अनुभव आल्या असतात ना लाईफमध्ये, आपण ते साचवत गेलो ना कदाचित तर आपल्या लाईफला ते उभारी देतात आणि जगण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे तो जो धडा मी वाचला होता तो आज तागायत. घेतलेला वसा टाकणार नाही. जे काम मी निवडलेलं आहे प्रामाणिकपणे करीन आणि इतरांना प्रेरणा देईन ते काम करण्याची. कारण आपण आपलं काम प्रामाणिकपणे जर केलं तरच ते काम योग्य ठिकाणी मार्गी लागतं आणि तरच त्या कामाची आपल्याला चांगली अनुभूती मिळते. जसं आज कुणबी समाजाचा अध्यक्ष आणि पूर्ण टीम उत्तम काम करत आहे आणि मला वाटतं नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप मी शुभेच्छा देतो आणि नक्कीच पुढे ते अजून चांगले उपक्रम करतील आणि आज जो आपला समाज प्रगती करतो आहे तो अजून प्रगती करेल. आणि आज म्हणतो ना आपण की आज ती ही भरारी मोठी असेल, ती झेप खूप मोठी असेल असं मला आजही वाटतं. तुमच्या आयुष्याच्या प्रवासात तुम्ही खूप काही उतार चढाव पाहिले, त्यात तुम्हाला शिकायलाही भरपूर मिळालं. त्या प्रवासातून जे तुम्ही शिकले त्यातून तुम्ही विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना काय सजेशन द्याल? मी म्हणेन प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः विश्वास ठेवायला हवा, स्वतःवर बिलीफ करा. दुसरी गोष्ट, आपली जी परिस्थिती, जी जाणीव ठेवा की तुम्ही कुठे होता, तुम्हाला कुठे जायचंय. पालकांना मी सांगेन की मुलांना कधी माहित असं काय करायचंय, त्यांना फक्त सपोर्ट करणं आवश्यक असतं. तुमचा थोडा आधारही मुलांना खूप मोलाचा असतो. पण विद्यार्थ्यांनी आपली जी आजची परिस्थिती काय आणि मला पुढे कुठे जायचंय, हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास खूप महत्वाचा आहे. त्या प्रवासामध्ये तुम्हाला पालकही सपोर्ट करतील आणि तुमचे मित्रपरिवार सपोर्ट करतील. फक्त फरक एवढाच आहे की तुम्ही त्या प्रवासामध्ये आपलं उत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करा, पण त्यामध्ये मी प्रगत होईल, त्यामध्ये मी सक्षम होईल किंवा मी सर्वोत्तम काम करीन, हा ध्यास मी मनात ठेवला पाहिजे. आणि वाटतं पालकांनी सुद्धा तो सपोर्ट करायला हवा. आणि असं जर झालं, हे जर कॉम्बिनेशन बसलं ना बरोबर, मला वाटतं खूप मुलांना सुद्धा खूप चांगलं करिअर करता येईल आणि पालकांनाही जे मुलांनी निवडले, जे मुलांनी करिअर निवडलंय, जो निर्णय मुलांनी घेतलाय त्या मुलांना चांगला सहभाग देता येऊ शकेल. तर मला वाटतं आज मुलांनी हा विचार नक्की केला पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवणं, जाणीव ठेवणं आणि मला काहीतरी चांगलं करायचंय जेणेकरून मी आज ज्या परिस्थितीमध्ये आहे ना, मला याचे 2 पावलं पुढे जायचंय, हा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. मला वाटतं कोरोनाचा काळ आला. कोरोनाच्या काळानंतर कोचिंग क्षेत्रामध्ये खूप क्रांती आली. कारण जिथे आपण ऑफलाईन क्षेत्रामध्ये जेव्हा शिकवतो तिथे ऑनलाईन किंवा वेबसाईट म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा, ॲप्स म्हणा, यांनी तिथे भर टाकली. तर या ऑनलाईन क्षेत्रामध्ये तुमचा काय मुलांसाठी सहभाग आहे का? मी जेव्हा पालकांनी विचारलं आपलं काय करता येईल गोष्ट, पालक म्हणाले तुम्ही काहीतरी बोला. तर मला वाटलं की मी काहीतरी करावं, कारण मुलं काही बघतात त्यापेक्षा काहीतरी चांगलं बघता मुलांना यावं. तर मी 2 चॅनल सुरू केले होते. एक दादांची शाळा, म्हणजे क्लासमध्ये मला सर न म्हणतात दादा म्हणतात, सो दादांची शाळा असे सुरू केले, ज्यामध्ये मी जे शैक्षणिक व्हिडिओ जे आहेत ते टाकायचा प्रयत्न करतो, एज्युकेशनल व्हिडिओ त्यामध्ये टाकतो मी. दुसरं म्हणजे चॅनल आहे ते म्हणजे मोटिवेशनल स्टोरीज ज्याला म्हणतो आपण, की आपला काही स्टोरी असे जे आपल्या मनाला खूप भावतात किंवा आपल्याला त्यामध्ये मेसेज मिळतं, काही मोरल्स मिळतात, तर ते मुलांना सांगता यावं. मुलांच्या आयुष्यात काहीतरी एक नवी पहाट निर्माण व्हावी किंवा पहाट उगवावी किंवा मुलांना काहीतरी चांगलं ऐकता यावं. चांगल्या गोष्टी आपल्या मनावर खूप घर करून जातात कधी कधी. तर या गोष्टी मी सुरू केलेल्या आहेत. तर 2 माझे चॅनल आहेत. ते आपला चॅनलचं नाव दादांची शाळा, दुसरं प्रताप देसले मोटिवेशनल स्टोरीज. त्यामुळे छान स्टोरी आपल्याला ऐकायला मिळतील. मुलांना जेव्हा एखादा त्यांचा टॉपिक क्लासला नसेल आले किंवा त्यांची मिस झाले असतील तर मुलं मग त्या चॅनलवर ते टॉपिक बघू शकतात, जेणेकरून मुलांचं मी सेशन मिस होणार नाही. सध्या 2 चॅनल माझे ऑनलाईन सुरू आहेत, तर त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच एक फायदा होऊ शकतो. तुम्ही इथं आलात, खूप तुमचा वेळ घेतला. आपण जवळपास शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहे. तर आपला एक शेवटचा राऊंड आहे, रॅपिड फायर राऊंड. तुम्हाला मी काही प्रश्न विचारेल, एका वाक्यात तुम्ही तुमच्या मते त्याची उत्तरे द्या. शैक्षणिक व्यतिरिक्त कोणते सामाजिक उपक्रम तुम्ही आजपर्यंत हाताळले आहात? आम्ही सध्या मुलांसाठी प्रयत्न करतोय की मुलांनी प्लास्टिक बंदी करावी, मुलांनी कापडी पिशव्या वापराव्या. त्याबरोबरच मुलांना ज्या गरजा असतात, मुलांच्या शैक्षणिक गरजा असतात, वह्या आहेत, पुस्तकं आहेत, त्याच्याकडे नाही त्या मुलांना देऊ करणं, सध्या हे उपक्रम सुरू आहेत. आणि एक बुक एक्सचेंज काम सुद्धा सुरू आहे की ज्या मुलांना पुस्तकं हवी आहेत तर पुढच्या इयत्तांनी मागच्या इत्यादी मुलांना पुस्तकं देऊ करणं, म्हणजे पर्यावरणाचं नुकसान जिथे थांबू शकेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात मदतीचा हात कोणी दिला होता? सांगितलं 3 माणसं. एक तर आपली फॅमिली आहे, म्हणजे आई बाबा, माझ्या बहिणी, मिसेस जी आता माझी पत्नी आहे ती आहेत, पण सोबत माझे मित्र परिवार आहे, जी मी ती नाव सांगितली होती. एक तर वैभव कापडी सांगितलं,
ॲडव्होकेट सोमेश चिट्टीमध्ये सांगितलं, दुसरे संजय कुंटे सांगितलं. या 3 माणसांना मी महत्त्व देतो की त्या टप्प्यावर मला ती गोष्ट आवश्यकता होती आणि त्यांनी मला मदत केलेली आहे आणि आज मी त्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो असं मला वाटतं. भविष्यात तुम्हाला काही मोठे कार्य करायची संधी मिळाली तर ती काय असेल? मला विद्यार्थ्यांकरता अशी एक संस्था काढायची आहे जी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊ शकेल. त्यामुळे आज अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्ता आहे, तर त्यांना ते मोफत शिक्षण देऊ शकलो आपण तर खूप चांगली मोठी पिढी होऊ शकेल असं माझा एक एम आहे. बघूया आता त्या पद्धतीने प्रयत्न करतोय मी, की तो सक्सेस होतो बघूया. आपल्या सगळ्यांची शुभेच्छा आवश्यक आहे, नक्की आपण तो प्रयत्न करू. एका ओळीत पालकांना सल्ला द्यायचा असेल तर तो तुमच्या मते कोणता असेल? मुलांवर विश्वास ठेवा आणि आपल्या मुलांवर नजर नाही लक्ष ठेवा. तुमचा प्रवास खूप खडतर होता. कित्येक अशी लोक आहेत की त्यांचा प्रवास सुरुवातीला खूप खडतर असतो. जेव्हा ते एका शिखरावर पोचतात तेव्हा लोकांचे ते आयकॉन बनतात. लोकांना असं वाटते का ज्या शिखरावर तुम्ही आहेत त्या शिखरावर तुम्ही किती एन्जॉय करत असता किंवा आपल्यालाही ती तशी आपली जीवनशैली असली पाहिजे. पण ते विचार करत असताना त्यांना मागे त्यांचा प्रवास कसा होता, त्यांनी सुरुवातीपासूनचा जो खडतर प्रवास आहे त्यामागचा तेही पाहिलं पाहिजे. प्रताप सर, तुम्ही इथं आलात. आमच्या आजच्या पॉडकास्टचे लेजंड्स बनल्याबद्दल तुमच्या मनपूर्वक आभार. तुम्हाला इथे बोलावलं आणि माझं मत आणि दिलखुलासपणे मांडण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी तुमचेही आभार मानतो. आपला कार्यक्रम खूप चांगला झाला आणि तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारले, माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर हे होते आजचे आपले लेजंड्स प्रताप देसले सर. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक व कमेंट्स करायला विसरू नका. अशाच प्रकारचे तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींचे गमतीशीर किस्से, त्यांच्या आयुष्यातील अनुभव व वेगवेगळ्या विषयातील माहिती जाणून घ्यायची असेल तर लिजंड्स ऑन माईक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.